आज 17 ऑगस्ट 2024 लाडक्या बहिणींसाठी मोठा दिवस. कारण आजच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये ट्रान्स्फर केले जाणार आहेत. ॲक्च्युली बघायला गेले तर हे पैसे ट्रान्स्फर व्हायला 14 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे. पण त्याचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो आज पुण्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि फक्त एक क्लिक करून मुख्यमंत्री साहेब ठरल्याप्रमाणे प्रत्येक पात्र महिलेला रक्षाबंधनाची भेट थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचवणार आहेत. पण ही भेट किंवा योजनेचा पहिला हप्ता हा फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पोहोचेल ज्यांचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे आणि मॅपिंग स्टेटस याप्रमाणे दिसत आहे. तुम्ही चेक केले का तुमचे स्टेटस काय आहे ते, किंवा बँक आणि आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा कसे चेक करायचे हे जाणून घेऊ. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी आपल्या चॅनलवर आधार कार्ड आणि बँक लिंकिंग संदर्भातील हा व्हिडिओ पोस्ट झाला तो बघून अनेकांनी कमेंट करून विचारले आहे की बँकेमध्ये आधार कार्ड तर लिंक दाखवते पण ऑनलाईन स्टेटस एकतर इनॅक्टिव्ह आहे किंवा ते सीडिंगच झालेलं नाही, तिथे काहीही दिसत नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक नसेल तर ते लिंक करायची जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागतो, त्यासोबत आधार कार्डची कॉपी द्यावी लागते. किंवा तुमच्याकडे जर नेट बँकिंग, फोन बँकिंग यासारख्या ऑनलाईन सुविधा असतील, तसेच त्या प्रकारच्या इतर काही सुविधा तुमची बँक देत असेल तर तुम्हाला कुठेही न जाता ऑनलाईनच आधार व बँक लिंक करता येते. आणि दुसरी म्हणजे आधार सीडिंग, जी प्रोसेस बँकेने करणे गरजेचे आहे. ज्यावेळी बँकेचे ग्राहक त्यांचे आधार कार्ड बँकेच्या अकाउंटसोबत लिंक करण्यासाठी बँकेत अर्ज देतात, तो अर्ज मिळाल्यानंतर ग्राहकांचे आधार कार्ड हे त्यांच्या अकाउंट नंबरला लिंक करते आणि नंतर ग्राहकांचा आधार नंबर हा NPCI मॅपरवरती अपडेट करणे ही बँकेची जबाबदारी असते. त्यामुळे तुमचा आधार नंबर बँकेने अकाउंटसोबत लिंक केला आहे म्हणून तो त्या ठिकाणी लिंक दाखवत आहे. पण जेव्हा तुम्ही NPCIच्या वेबसाईटवर चेक करता तेव्हा मॅपिंग स्टेटस एकतर इनॅक्टिव्ह दिसते किंवा त्या ठिकाणी काहीच दिसत नाही. तर याचा अर्थ आहे की आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाले आहे पण ते बँकेने NPCI मॅपरमध्ये अपडेट केलेले नाही. या ठिकाणी बँकेची जबाबदारी बनते की तो आधार क्रमांक हा NPCI मॅपरमध्ये अपडेट करणे. तर बघूया की NPCIच्या वेबसाईटवर मॅपिंग स्टेटस कसे चेक करायचे, सोबत कोणते बँक खाते आधार कार्डसोबत मॅप आहे किंवा ते सीड झालेले आहे. यासाठी गुगलमध्ये NPCI असे टाईप करून सर्च करा. आलेल्या या पहिल्या वेबसाईटवरच क्लिक करा. आता इथे कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यामध्ये भारत आधार सीडिंग एनेबलर बेस या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर पुढे स्क्रीनवर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असे हेडिंग तुम्हाला दिसेल. त्याच्या बाजूला एक डाऊन ॲरो म्हणजेच एक बाणासारखे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, ज्यामुळे खाली 4 ऑप्शन्स येतील. त्यापैकी तिसरा ऑप्शन गेट आधार मॅप्ड स्टेटस यावर क्लिक करायचे आहे. आता आलेल्या स्क्रीनवर इथे पहिले तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा. त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करा आणि चेक स्टेटस हे बटन क्लिक करा. पण लक्षात ठेवा, आधार मॅपिंग स्टेटस चेक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणे गरजेचे आहे. कारण OTPद्वारे व्हेरीफाय झाल्यानंतरच ते मॅपिंग स्टेटस दाखवले जाते. तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर चेक स्टेटस बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो या स्क्रीनवर टाईप करा आणि सबमिट बटन क्लिक करा. लगेच मोबाईलवर तुमच्या आधार कार्डचे मॅपिंग स्टेटस दाखवले जाईल. वरती आधार नंबर दिसेल आणि त्याखाली जर मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT असे असेल तरच तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यावर सरकारकडून पाठवले जाणारे हे 3,000 रुपये आणि त्यानंतरचे दर महिन्याला येणारे 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. तुम्हाला कल्पना असेलच की सरकारने DBT मार्फत पैसे पाठवले जाणार असे सांगितले होते. तर इथे मॅपिंग स्टेटस हे एनेबल फॉर DBT असे दिसले पाहिजे. इथे जर स्टेटस इनॅक्टिव्ह असेल तर कदाचित पैसे येणार नाही. काहीही अपडेटेड नसेल तरीही पैसे येण्याची शक्यता नाही. कारण आधार बँक अकाउंटला लिंक आहे पण मॅपिंग चालू नसल्याने पैसे येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. म्हणून बँकेत चौकशी करायला जाल आणि जर त्यांनी सांगितलं की आधार कार्ड हे तुमच्या अकाउंटसोबत लिंक आहे तर त्यांना सांगा की मॅपिंग स्टेटस हे इनॅक्टिव्ह दिसत आहे किंवा तिथं काहीच अपडेटेड नाही. स्टेटस एनेबल फॉर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्षम असे असले पाहिजे. आता कोणती बँक आधारसोबत लिंक आहे हे सुद्धा तुम्हाला खाली स्क्रोल करून लगेच पाहायला मिळते. जसे या आधारसोबत
इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिंक आहे आणि मॅपिंग स्टेटस DBTसाठी एनेबल आहे. म्हणजेच सरकार ज्यावेळेस आधार नंबरवर पैसे पाठवेल ते थेट या बँकेमध्ये येतील. तेव्हा लगेच चेक करा तुमचे मॅपिंग स्टेटस काय आहे आणि ते अपडेटेड नसेल तर लगेच करून घ्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.